नमस्कार बालदोस्तांनो, आपल्या इंग्लिशच्या इयत्ता तिसरीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील युनिट 2 आणि त्यामध्ये आपल्याला कविता दिलेली आहे कॅन यू म्हणजे तुम्ही करू शकतात का. ही कविता आपण गाऊन बघणार आहोत. ॲक्शन पण करायची आहे. मग तुम्ही सगळ्यांनी या प्राण्यांच्या बाजूला जे मुलं ॲक्शन्स करत आहेत त्या पद्धतीने ॲक्शन करायची आहे. आपण फक्त गाऊन घेऊया, तुम्ही ॲक्शन शिकून घ्यायची पुस्तकातून बघून. लिसन, रिपीट अँड सिंग विथ ॲक्शन्स. ऐका, माझ्याबरोबर म्हणा आणि हावभावांसह हे गाणे म्हणा. आपण आता हावभाव पण करणार आहोत. मी आवाजातूनच टोनिंगमधून बदलवणार आहे आणि तुम्ही ते लक्षात घ्यायचं आहे. बघा आता पहिल्या याच्यात, कॅन यू हॉप लाईक अ रॅबिट, कॅन यू जम्प लाईक अ फ्रॉग, कॅन यू फ्लाय लाईक अ बर्ड, कॅन यू रन लाईक अ डॉग, कॅन यू हॉप लाईक अ रॅबिट, कॅन यू जम्प लाईक अ फ्रॉग, can you fly like a bird, can you run like a dog, can you walk like a duck, can you swim like a fish and be still like a good child, as still as this. Can you walk like a duck, can you swim like a fish and be still like a good child, as still as this. बघा आता ह्या चित्रामध्ये ह्या सशासारखं टनाटन उड्या मारायचं आहे. तर फ्रॉगसारखं जंप, या पक्षासारखं आपल्याला कॅन यू फ्लाय लाईक अ बर्ड, पक्षासारखं तुम्हाला उडता येईल का. कॅन यू रन लाईक अ डॉग, कुत्र्यासारखं तुम्हाला धावता येईल का. कॅन यू वॉक लाईक अ डक, डकसारखं चालता येईल का. कॅन यू स्विम लाईक अ फिश, फिशसारखं तुम्हाला पोहता येईल का. आणि ह्या मुलांसारखं तुम्हाला शांत बसता येईल का. तर चला तर मग करा मग सराव कवितेचा आणि ॲक्शनही आपल्या आपल्या वर्गात आपापल्या घरी करून बघा. भेटूया उद्या पुढल्या व्हिडिओत.